नमस्कार. सरकारनामा विशेषमध्ये मी उमेश गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी हितगुज करण्यासाठी आलेले आहेत. महाराष्ट्राच्या एकूण राजकारणासंदर्भानं सध्या मराठा आरक्षणाचा विषय आणि कृषी विधेयकाचा विषय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चेचा आहे. या अनुषंगानं आपण आज दादांशी बोलणार आहोत. दादा, सुरुवात आपण करूया मराठा आरक्षणाच्या विषयावर. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही सत्तेत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं खूप जोरानं पेटवण्यात आला आणि त्याला तितकाच चांगल्या पद्धतीनं मुकाबला करून तुम्ही ती आरक्षण मिळवून दिलं. आता तुम्ही विरोधक आता हे जे एकूण आरक्षणाचं रान पेटवायचं जे काम आहे, जे आंदोलनं सुरू झाली आहेत, त्या आंदोलनामध्ये तुम्ही आहात असा एक आरोप केला जातोय, अशी चर्चा आहे. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याने आंदोलनामध्ये कोणी असण्याचीच आवश्यकता नाही. इतकं जीवन उद्ध्वस्त करणारा हा निर्णय झालेला आहे. आणि जरी सरकार म्हणत असलं किंवा आम्ही काय केलं तर तुम्ही हा निर्णय होऊ नये यासाठी जी मेहनत घ्यायला पाहिजे ती प्रामाणिकपणे घेतली नाही. आणि त्यामुळे ज्याचं उद्या मेडिकलच्या लिस्टमध्ये नाव लागायचं होतं बिकॉज ऑफ मराठा आरक्षण, आता ते लागणार नाही. त्याला मी पेटवण्याची आवश्यकता नाही, भारतीय जनता पार्टी पेटवण्याची आवश्यकता नाही. तो नॅचरली पेटला आणि तो तेव्हाच शांत होईल. तुम्हाला विरोधी पक्षाने सहकार्य करावं तर त्याला अरे बाबा तुझ्या आयुष्याचं नुकसान झालं तरी शांत बोलतो असं मी सांगू का? तर त्याला उत्तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन प्रे करणं, पुन्हा एकदा केस नीट चालवणं आणि त्या प्रेमध्ये एवढीच प्रे करणं की बाबा खंडपीठाकडे हे जाऊ द्या, कारण याची नीट चर्चा होते. मराठा मागास आहे की नाही, 50% क्रॉस करायचं की नाही, तर ते होते. पण इतर रिझर्वेशन्सना जसं खंडपीठाकडे पाठवताना स्टे मिळाला नाही, 10% आर्थिक स्टे मिळाला नाही, तमिळनाडूला स्टे मिळाला नाही, तसं आम्हालाही खंडपीठाकडे जाताना स्टे नको, त्यासाठी मेहनत घ्या. हा आरोप चुकीचा आहे की त्या काळात सुद्धा आम्ही कोणाला आरोप नाही. वाटतं किंवा मराठा समाजाचा हा स्वाभाविक उद्रेक आहे, तो मराठा क्रांती मोर्चा या नावाने समोर आला. आम्ही कोणाला दोषारोपण करत असतो, आम्ही मार्ग काढ. मराठा आरक्षणाचा विषय ज्या पद्धतीनं तुम्ही हाताळला, तुम्हाला यश आलं. आता या सरकारनं काय चूक केली असं तुम्हाला वाटतं? नाही, या सरकारमध्ये सगळ्यात मोठी चूक काय आहे, या सरकारमध्ये सुसंवादच नाही. आणि मग सरकारमध्ये नसल्यामुळे मग वकिलांमध्ये पण नाही. साधी गोष्ट आहे की एका सुद्धा दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चालणाऱ्या तारखेला ॲडव्होकेट जनरल गेलेच नाही. ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्रामध्ये हायकोर्टमध्ये केस चालताना अलर्ट होते, मग सुप्रीम कोर्टामध्ये ते अलर्ट का नव्हते? मग त्यांना अलर्ट करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी सरकार घेऊन पडलं. एका केसमध्ये सरकारनेच आपल्या पायावर पूर्ण मारून घेतलेले एका डेटला, एका केसमध्ये एका डेटला की सरकारने ॲफिडेव्हिट देऊन टाकलं की नाहीतरी कोरोनामुळे आम्ही रिक्रुटमेंट करणारच नाहीये, त्यामुळे निकाल लागेपर्यंत आम्ही रिझर्वेशनची रिक्रुटमेंट करणार नाही. तुम्ही म्हणाले काय असं होतं? तर त्यावेळेला जे ॲडव्होकेट जनरल उपस्थित लागतात, वकिलांची लगेच ॲडव्होकेट जनरल चर्चा व्हायला लागते की असं ॲफिडेव्हिट मागताय, देऊ का? तर त्याला काही ॲडव्होकेट जनरल अवेलेबल नव्हतं. त्यामुळे प्रत्येक डेटला सिनियर मिनिस्टरने जाऊन बसायला होतं. हायकोर्टामध्ये 90 दिवस केस चालली. 90च्या 90 दिवस मरीन लाईन्सला एक हॉल बुक केला होता. संध्याकाळी सगळे संबंधित वकील हे त्या हॉलमध्ये 2-3 तासासाठी एकत्र यायचे. आभार मानले पाहिजे थोरात साहेबांचे, साखरे साहेबांचे, विदित नायकांचे. खूप मोठी यादी आहे, एखादं नाव राहिलं तर अडवळेल. पण हे सगळेजण यायचे, कधीतरी एखादा अपवाद. आणि 2 तास दिवसभर कोर्टात काय झालं, कुठे चुकलो आपण, उद्या काय करायचं चर्चा करायची. मला या सरकारने सांगावं की कोण सिनियर मिनिस्टर कधी दिल्लीत गेला, वकिलांबरोबर बसला, विषयाचं वाटप झालं, स्ट्रॅटेजी ठरली. म्हणजे खंडपीठाकडे जाण्याचं ॲप्लिकेशन सुद्धा सरकारने केलं नाही, विनोद पाटील आणि दिलीप पाटील. आणि मग स्वाभाविकपणे सरकारला पार्टी केली. म्हणजे तुम्ही खंडपीठाकडे जायचं की नाही याविषयी कन्फ्यूज होतात ना, त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन नाही केलं. तर याच्यामध्ये आणखीन हा जो मराठा आरक्षण निकाल जो होता, मग अनेक जण म्हणतात की मोदी सरकारचे प्रयत्न कमी पडले, तुम्ही त्यांना पार्टी करायला पाहिजे. केंद्र सरकारचा याच्यात काही संबंधच नाही. आरक्षण हा राज्यांचा विषय. गुजरातमध्ये आंदोलन चाललं, त्याच्यापेक्षा प्रकार झालं, केंद्राने काही रोल प्ले केला नाही, केंद्राचा ते रोलच नसतो.
राजस्थानमध्ये झालं, हरियाणात तर आरक्षण आंदोलनामध्ये 35,000 कोटी नुकसान झाले. आपल्याकडचं तरी आंदोलन हे शांततेने झालं. पण त्या गव्हर्नमेंटने काही हालचाली केल्या. राजस्थान गव्हर्नमेंट रिझर्वेशन दिलं, मग त्यांना हायकोर्टात टिकवता आलं नाही. महाराष्ट्रात आंदोलन झालं, महाराष्ट्राने रिझर्वेशन दिलं, हायकोर्टात टिकवलं. आणि केंद्राची यात काही भूमिकाच नाही. केंद्राने सगळ्या प्रकारच्या रिझर्वेशनमध्ये जो जातीवर आरक्षण न मिळणारा अस्वस्थ होता, पण गरीब होता, त्याला एका अर्थाने लाभ मिळावा म्हणून 10% आर्थिक रिझर्वेशनची व्यवस्था केली. ते चॅलेंज झालं, त्याला केंद्र पार्टी झालं, ते केंद्र लढते केस. त्याला सॉलिसिटर जनरल उभे राहायचं. ही तुमची केस आहे, तुम्हालाच लढायला लागेल. आता या विषयामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांकडून आहे, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण कुठं कमी पडली का? कारण त्या संदर्भात त्यांनी तुमच्यावर आरोप केला होता, तर त्यांची भूमिका कुठेतरी कमी पडली किंवा त्यांनी याच्यामध्ये फार लक्ष दिलं गेलं नाही असं वाटतं. नाही, अशोक चव्हाण विषयाला मी उद्धवजींपासून सगळ्यांना दोष देईन. उद्धवजींनी एक नवीन कार्यपद्धती डेव्हलप केली की मुख्यमंत्र्यांनी घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देश चालवायचा, महाराष्ट्र राष्ट्रीय चालवायचा. व्हिडिओ कॉन्फरन्स तरी तुम्ही दिल्लीमधल्या वकिलांची घेतली का? एकदा तरी घेतली का? विचारपूस केली का? तुम्ही रोज तारखेला सारखं रे लाव रे, दिल्लीत काय झालं, दिल्लीत काय झालं असं तुमचं चालू होतं का? अशोक चव्हाण कशाला कोणीच सिरियस नव्हतं. यातला सगळ्यात प्रॉब्लेम असा झाला की हे माझ्या घरचं काम आहे असं म्हणून कोणाकडे पाहिजे. तेव्हा नो एनी सिरियसनेस, गांभीर्य नव्हतं, मनापासून गांभीर्य नव्हतं असं मी आरोप नाही करणार. मी त्या लेवल ती खालची लेवल म्हणजे नाही. गांभीर्य नव्हतं ही फॅक्ट आहे. आणि गांभीर्य नसल्याचा परिणाम म्हणून लाखो करोडो मराठा तरुणांच्या विषयाची बर्बादी झाली. दादा, मध्यंतरी अनिल देशमुखांच्या तोंडी एक विधान आलेलं होतं की काही IPS अधिकारी हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते, नंतर ते बॅकट्रॅक झाले. ते सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते, नंतर भाजपच्या वतीने ते काही काम करत होते असं त्यांना अनुलेखाने काहीतरी सांगायचं असेल. तर यात कितपत तथ्य वाटतं की खरंच काही IPS अधिकारी हे महाविकास आघाडीच्या विरोधात काम करत होते म्हणून? असं आहे की ज्यांनी आरोप केला त्यालाच माहिती असेल. आणि अकृत्रिम का होईना मेजॉरिटीचं सरकार कृत्रिम आहे, एका पक्षाची 144 नाही. अकृत्रिम का होईना तुमची मेजॉरिटी आहे, त्या मेजॉरिटीवर सरकारने असं ते कोणी शोधायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची. हवेत गोळ्या कशाला मारतात? या सरकारमध्ये काय झालेलं आहे, कर्तृत्व शून्य सरकार. आणि ते प्रत्येक वेळेला आपल्या अपयश दाखवण्यासाठी नवीनच विषय सुरू करणार. तर 2 दिवस त्याच्या भोवती घुमवायचं. महाराष्ट्रीय जनताची खोडी नाही आहे. ते म्हणतात की कोरोनावर बोला, टेस्टिंग कमी होतात बोला, फॅसिलिटी नाही बोला, इंजेक्शन नाही बोला, असं लोक धरून आणतात तो. पण दरवेळेला कोरोनापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्याचे नवीन बॉम्ब टाकतात. 5 काय 50 असतील, चौकशी करा त्यांची, कारवाई करा त्यांच्यावर. मी कोरोनाचा विषय काढला म्हणून कोरोनाच्या संदर्भात विचारतो. मुंबईमधली जी आकडेवारी आहे ती पुण्याच्या तुलनेत, पुण्याची मुंबईची लोकसंख्येची जर तुलना केली तर मुंबईची आकडेवारी खूप कमी आहे. तर मुंबईची आकडेवारी खरंच दाबली जाते का, किंवा एकूण कोरोनाची परिस्थिती मुंबईबद्दल काय बोलावी? नाही, मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ही संख्या प्रचंड चिंताजनक होती. आरोग्य सुविधा या विषयामध्ये प्रचंड बोंबाबोंब होती. मग काळाच्या ओघामध्ये ही संख्या कमी झाली. याच्यामध्ये अनेक आरोप केले जातात. त्यातला एक आरोप खरा आहे की टेस्टिंगची संख्या खूप कमी आहे. मुंबईची लोकसंख्या जवळ 1.5 कोटी आहे. त्याचं टेस्टिंग तुम्ही पर डे करणार 6,000. पुण्याची लोकसंख्या ही 60 ते 70 लाख असतो, ते रोज करणार 6,000. मग तुम्ही रोज 18-20,000 करायला पाहिजे. दिल्लीने जसं टेस्टिंग वाढवलं, परिणामी अर्ली टेस्टिंग का वाढवायचं? अर्ली स्टेजला पेशंट आयडेंटिफाय व्हावा. कारण या आजारामध्ये पेशंट एकदा रक्ताची गुठळी होण्याकडे गेला आणि प्रामुख्याने त्याच्या लंग्सकडे हे इन्फेक्शन पोहोचलं की मग तो बरा होण्याच्या पलीकडे जातो. मग त्याचा डेथकडे त्याचा प्रवास करतो. अर्ली स्टेजला तुम्ही मुंबईमध्ये पेशंट आयडेंटिफाय करत नाही. नंतर काळाच्या ओघामध्ये तुम्ही काही फॅसिलिटी जम्बो विमानावर वाढवल्या, त्याच्यात सगळी बोंबाबोंबच आहे. त्यामुळे आजही मुंबईची परिस्थिती कंट्रोलमध्ये आली नाही. मंत्रालय हे पूर्णपणे शुकशुकाट आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 10-20 लोक सापडलेलेच आहेत, डझनभर तुमचे मिनिस्टर सापडले. त्यामुळे कोरोनाचे पेशंट सापडणे हा काय कोणाच्या हातातला विषय नाही. पण तो पेशंट बरा व्हावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यामधली पहिली गोष्ट आहे की तो अर्ली स्टेजला आयडेंटिफाय झाला.
जर कोरोना काळामध्ये फडणवीस सरकार किंवा भाजपचं जर सरकार सत्तेवर असतं तर निश्चित फरक पडला असता, तुम्हाला काय वाटतं? 200% फरक पडला असता. 200% फरक पडला. का फरक पडला असता? एक तर भाजप गव्हर्नमेंटमध्ये एक टीमवर्क होतं, कोऑर्डिनेशन होतं. आणि देवेंद्रजींचं नेतृत्व असं होतं की ते रात्री 3-3 वाजता निर्णय घेतात. म्हणजे मला आजही आठवतं की ज्या वेळेला शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी पुनतांब्यावर एल्गार झाला, हो. रात्री 3 वाजता आम्ही बैठक केली. पहाटे 4 पर्यंत निर्णय झाला आणि पहाटे 4ला मी प्रेस घेतलेली. पहाटे 4ला प्रेस होती. तिथं सत्याग्रह होतो. हा एकूण त्यांना हा रिलीफ देणं की बाबा रे, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही कर्जमाफी देतो. ह्या सरकारमध्ये कोरोनाच्या विषयामध्ये अशा प्रकारचे तत्पर, म्हणजे साधा मी उदाहरण देतो की कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनाने 1 महिन्यापूर्वी 600 बेड वाढवण्यासाठी 60 कोटी मागितले. 60 कोटी काय अमाऊंट आहे? कोरोनामध्ये सगळा खर्च वैद्यकीय खर्चच आहे. कुठे 25-15,000-1500 कोटी देत बसलेले. 60 कोटी महिनाभर झाले कोल्हापूरला मिळाले नाही. कोल्हापूरचा मृत्यू दर हा देशात सगळ्यात जास्त, देशात. पण तुम्ही हा जो निर्णय करण्यात लेट करतात, 60 कोटी देत नाही, त्याच्याकडे त्याचं हे जात नाही, दोष जात नाही. आता तुम्ही महिन्याभरानंतर तत्वता मान्य दिली. अरे कोण IAS ऑफिसर तत्वता मान्यतेवर टेंडर काढेल? उद्या तुम्ही तत्वता मान्यतेनंतर मागून पैसे नाही पाठवले तर तो कॉन्ट्रॅक्टर त्या कलेक्टरने मानवलं. यू आर नॉट सिरियस. आणि तो सिरियसनेस देवेंद्रजींकडे होता. मी मला महापुराच्या वेळेला आठवतं, मी रात्री 2-2 वाजता देवेंद्रजींना असं म्हणायचो. आणि काही वेळेला मदत पुनर्वसनाचे सेक्रेटरी होते निंबाळकर, आता तेच आहे. रात्री 2-2 वाजता मी त्यांना म्हणायचो की बाबा प्रति कुटुंब आपण 15,000चा GR काढला पाहिजे, अकाउंट टाका. 2 वाजता निंबाळकर फॅमिली पुण्यामध्ये, ते मुंबईत, त्यामध्ये किती वाजता उठायचे. मी म्हणाले निंबाळकरांना ड्राफ्टिंग करा, मला पहाटेपर्यंत दाखवा, तुम्ही सकाळी 10 वाजता GR काढून द्या. हा म्हणजे सांगली आणि कोल्हापूरमध्ये ग्राउंड फ्लोअरच्या लोकांना मिळालं आणि फर्स्ट सेकंडला नाही मिळालं. काय लॉजिक नाही? किंवा पावसाने कपडे भिजले, कापसाने भांडी भिजली तर ते पैसे होते. तर पहिल्या नव्हते, लोकांनी आंदोलन केलं, आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही 3 मिनिटात निर्णय केला, तेवढं केलं. आणि दुसऱ्या तिसऱ्या मताच्या लोकांनी दिलं. ही तत्परता आहे का आता? आणि त्यामुळे माझं असं मत आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असते, हा कोरोना आपण कंट्रोलमध्ये आणला असता, एवढी संख्या वाढली नसती, एवढी काही संख्या झाली नसती, याच्यामध्ये माझ्या मनात खात्री आहे. दादा, देवेंद्रजींचं जे सक्षम नेतृत्व आहे त्या संदर्भात तुम्ही आता उल्लेख केला. बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी पण त्यांच्याकडे आहे. तर बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं फडणवीसांचं नेतृत्व दिल्लीकडे कूच करते असं तुम्हाला वाटतंय का? असं नाही, आमच्याकडे ही पद्धत आहे. जसं महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रीय सरचिटणीस आमचे जे राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव, ते 3 महिन्यावर राहिले. आता बिहारच्या निवडणुकीला देवेंद्रजी गेले. भूपेंद्र यादव आमच्या निवडणुका झाल्या, पुन्हा त्यांच्या कामाला गेले. देवेंद्रजी पुन्हा त्यांच्या कामाला येतील. भाजपमध्ये दादा दिल्लीच्या दिशेने प्रवास नाही आहे. तर पार्टीमध्ये ही पद्धतच आहे की अनुभवी कार्यकर्त्याला त्या राज्यातल्या नेतृत्व व्यतिरिक्त एक बाहेरचा माणूस द्यायचा. दादा, अशी एक चर्चा अशी आहे, देवेंद्रजीची दिल्लीमध्ये प्रचंड गरज आहे, मात्र भाजपचं सक्षम नेतृत्व करायला महाराष्ट्रात दुसरा त्या तयारीचा, त्या ताकदीचा नेता नाही, म्हणून त्यांना इथं ठेवलं जात आहे, अशी एक चर्चा आहे. तर खरोखरच तशी परिस्थिती आहे का? नाही, अशी चर्चा आहे, पण अशी वस्तुस्थिती नाही. दादा, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे, खडसेंना लवकरच न्याय मिळेल, पंकजाताईंना केंद्रात मंत्रिपद, लवकरच केंद्रात मंत्रिपद म्हणण्यापेक्षा केंद्रातली काही जबाबदारी मिळेल असं तुम्हीच मागे म्हटलं होतं. पण यातलं काहीच होताना दिसत नाही. खडसे राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा आहे. एकूण नेमकं खरं हे कधी होणार आहे? नाही, मी मांडणी करताना असं म्हटलं होतं की नाथाभाऊ आमचे नेते आहे, आमचे पालक आहे, आमचे मार्गदर्शक आहे, त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. तसं ते आत्तापर्यंत कुठेही गेले नाही, जाणार नाहीत. आणि त्यांना काय जबाबदारी द्यायची? म्हणजे एक त्यांची मोठी जबाबदारी कोणी हिरावून न घेणारे आमचे मार्गदर्शक, आमचे पालक म्हणजे आहेच. आणि पंकजाताईंच्या बाबतीत असं म्हटलं की त्यांना केंद्रामध्ये काही जबाबदारी मिळेल, ती मिळणारच आहे. केंद्रीय कार्यकारिणी घोषित होणं थोडंसं लांबलं आहे. माझं तर तसं मत असं आहे की अभिप्रायांच्या माझ्या तब्येतीमुळे ते लांबलं असेल, माझं मत आहे, माझा अंदाज आहे. जेव्हा काही घोषित होईल तेव्हा पंकजाताईंना अतिशय चांगली जबाबदारी केंद्रामध्ये मिळेल, विनोद तावडेंना चांगली जबाबदारी मिळेल. नाथाभाऊंच्या बाबतीमध्ये सुद्धा काही ना काही चांगलं त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणारा त्यांना द्यावं, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. बावन्न वेळेला महाराष्ट्रात सरचिटणीस आम्ही केलं आहे. म्हणजे असे जे कुठले अन्याय विधानसभेच्या वेळेला वाटले
ते अन्याय म्हणताना त्याच्यामागे काही नाही कारण होते. पंकजांवर जर अन्याय काहीच नाही, तिकीट त्यांना दिलं होतं त्या पडल्या. पंकजा सुद्धा आमचे नेते आहेत, राष्ट्रीय जबाबदारी म्हणून त्यांना केंद्रात जबाबदारी मिळेल. नाताभाऊच्या संदर्भानं तुम्ही म्हटलं ते पालकच आहेत, मात्र गेल्या काही दिवसामध्ये ते 12 आमदार घेऊन राष्ट्रवादीत जाणार किंवा काही चर्चा तुम्ही ऐकली असतील, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून या काही दिवसात दरम्यानच्या काळात तुमचा काही संवाद त्यांच्याशी बोलणं काही झालं? माझा संवाद त्यांच्या वाढदिवसा दिवशी झाला, वाढदिवसानंतर 2 दिवसांनी झाला. त्यांचं ठाम म्हणणं असं आहे की माझं काही म्हणणं आहे. मी त्यांना ही सारखी विनंती करतोय की आपलं म्हणणं जे आहे त्याचं जाहीरपणे मांडायचं नसतं. तुम्ही दिल्लीत जा, आपल्या केंद्रीय नेतृत्वाला भेटा, तिथे म्हणणं मांडा. महाराष्ट्रामध्ये आपण एकत्र बसू, तिथे म्हणणं मांडा. पण तुम्ही रोज उठून टी व्हीवर जाणं बंद करा. हे आमचं बोलणं सुरू आहे. दादा, नाशिकमधल्या भाजपच्या काही खडसे समर्थक आमदारांवरती नजर आहे अशा बातम्या मध्यंतरी आलेल्या होत्या. तर अशी काय तुम्हाला शक्यता वाटते की जे तुम्ही जे आयात केलेले नेते होते, काय आमदार होते, ते पुन्हा बीजेपी सोडून त्यांच्या मूळ आता भाऊ जाणार नाही, ओके, तर त्यांच्यावर आमदार जाण्याचं काय म्हणताय? आता भाऊनी परवा अतिशय क्लिअर कट म्हटलं की मी ही पार्टी सोडून पुढे जाणार नाही, म्हणजे कुठल्याही निर्णयाने पार्टीचं नुकसान होईल असं मी काही करणार नसेल तर प्रवास करतो. मला थोडा लोकल प्रश्न की तुम्ही ज्या मतदारसंघाचे आता आमदार आहात कोथरूडमध्ये, तर तिथल्या आमदार मेधा कुलकर्णी या सुद्धा काल अजित पवारांना भेटल्या आणि त्यामुळेच चर्चा सुरू झाली की त्या काही नाराज आहेत की काय त्या राष्ट्रवादीच्या वाटेवर जाणार आहेत की काय? बिलकुल नाराज नाही. उद्या मला भेटायला येणार आहे. गेल्या आठवड्यात मला भेटले, बिलकुल नाराज नाही. त्यांनी पण एक क्लिअर केलेलं आहे की काही ना काही समस्या घेऊन, म्हणजे त्या ब्राह्मण समाजाच्या काही मागण्या घेऊन मुंबईमध्ये जयंत पाटला नाही भेटले, रामदास आठवले नाही भेटले, मग रामदास आठवले भेटले म्हणजे मग आरपीआयमध्ये चाललंय काय? दादा, राष्ट्रवादी आणि अजित पवारच्या संदर्भात 2 प्रश्न होते. पहिला असा की तुम्ही टीका करताना, आता या सरकारवर टीका करताना ज्या द्वेषानं, ज्या आवेशानं शिवसेनेवर टीका करतात, तेवढी टीका तुम्ही राष्ट्रवादीवर करताना दिसत नाही. याचं काय कारण असू शकतं? प्रत्येक माझ्या टीकेमध्ये मी अजित पवार बोलतोच आहे. त्यामुळे त्यांचे सोलापूरला मोठे नेते आहेत महान, त्यांनी माझ्यावर तुम्ही अजित पवार शिकवू नका असं म्हटलं. मी वारंवार त्यांना असं म्हणतोय की अजित दादा, तुमच्यामध्ये खूप कर्तृत्व आहे. ॲडमिनिस्ट्रेशन जेव्हा होतं बाब आहात तुम्ही पुण्यामध्ये रोज 4 तास बसतो, रोज म्हणते मी. पण म्हणजे अजित पवार तसं सॉफ्ट कॉर्नर तुमचा आहे? सॉफ्ट कोणाचा मुद्दा आहे. हे बघा, शेवटी विरोधी पक्ष असेल किंवा विरोधी माणूस असेल, त्याने गुणांना गुणच म्हणतात. हे अजित पवारांनी मानलं पाहिजे की ते फटकळ आहे, पण त्याचा प्रशासनावर दरार आहे. आणि त्यांची खरं फिरण्याची पण तयारी नेहमी असायची. एकदमच ते कोरोनाला घाबरले तर काय माहित नाही, पण ते बरंच पडत. अजित पवारांनी काल जे ट्विटचे ट्विट केलं, दीनदयाल जयंतीनिमित्त अभिवादन करणार आणि ते पुन्हा डिलीट केलं. तर हे त्याने केलं का आणि डिलीट केलं का हे दोन्ही प्रश्न त्याला आले. देवेंद्रजी 8 दिवसापूर्वी म्हटली होती की बाबा आम्ही स्वतंत्र जर लढलो असतो तर 150 जागा आरामात आम्ही हो, जिंकले. रिपोर्ट होतो तसा. असा सर्वेचा रिपोर्ट होता. केंद्राने आग्रह झाला किंवा लोकसभेमध्ये आपण एकत्र लढलो, त्यामुळे आता विधानसभेला वेगळं लढणे करू नका, काही 2-4 जागा मागे पुढे परंतु एकत्र लढा. अदरवाईज सर्वे रिपोर्ट असं सांगत होता. म्हणजे 150 ही फिगर तर भाऊ तोसेकरांची आहे, पण आमची फिगर 160 आहे. पण तुम्ही वेगळे लढा. तर त्यात फक्त आम्ही 2 गोष्टींचा विचार केला, एक तात्विक किंवा हे करत आहे की लोकसभेला एकत्र लढलो, विधानसभेला एकत्र लढलं पाहिजे, आणि एक व्यावहारिक 160 आणि 144 मधला फरक जास्त नाही. 150 आणि 144 मधला फरक तर फारच कमी. अशा गावामध्येच घ्यायला नको. आणि मग कंबाईन लढण्याचा रिपोर्ट 220 आहे, यु नो इट. त्यामुळे मी नेहमी मांडत होतो की अबकी बार 220 पार. आणि कारण म्हणजे त्या दिवशी लढाई गेली असली, निवडून आलेल्या सुद्धा दोघांचे 161 आहे. आणि ज्या दोघांच्याही थोडक्यात पडल्या, म्हणजे आमच्या थोडक्यात पडल्याची संख्या 23 आहे. 400 मताने आमच्या कोपरगावच्या कोल्हेताई पडल्या, 800 मताने आमचे मंत्री बडोलजी पडले, इथे आमची हडपसरची जागा अशा 2200 मताने पडली, अशा 23 आहे. अशा त्यांच्याही थोडक्यात पडल्या अशा जागा 15-20 आहेत. आम्ही 200 क्रॉस करतच होतो. आम्ही एकटे लढलो तर 160 मिळतील आणि आम्ही कंबाईन लढलो तर 220ला टच करू, अशा प्रकारचा सर्वे रिपोर्ट होताच. पण आम्ही तो रिपोर्ट असूनही ठरवलं की नाही आपल्याला एकत्र लढायचं. पुढच्या याच्यामध्येच की आता ही महाविकास आघाडी भाजपला एकत्रित तोंड दिलं असं तुम्हाला वाटतं की पुढच्या ज्या महापालिका जिल्हा परिषद इलेक्शन होतील तेव्हा भाजप एकटी आणि हे 3 पक्ष अशी 3 विरुद्ध 1 अशी लढत राहील की कसं त्यात पुन्हा एकटा पक्ष जेव्हा लढतो
त्यावेळेला सुद्धा उमेदवारांवर मारामाऱ्या होता. 3 पक्ष लढल्यानंतर केवढ्या मारामाऱ्या होतील बरे, आणि आम्ही ते अटॅक करतो. आणि काल पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या निमित्ताने बूथवर कार्यक्रम करा, म्हणजे बूथ प्रमुखाच्या घरावर झेंडा लागला पाहिजे आणि बूथमधल्या एखाद्याच्या घरी दीनदयाळाचा फोटो लावून 10-20 जणांचा कार्यक्रम झाला. तो 67,000 बूथवर लागला. 67 महाराष्ट्रात बूथ 97,000. पुढे नेटवर्क कोणाकडे आहे? पण दादा आम्हाला विधानसभेमध्ये 1,42,00,000 मतं मिळाली. शिवसेनेला 92,00,000 मिळाली, राष्ट्रवादीला 90 मिळाली आणि राष्ट्रीय काँग्रेसला तर 82 मिळाली. मला 1,42,00,000 मतं मिळाली. 164 जागा लढून सुद्धा तर महाराष्ट्रामध्ये 1,70,00,000 मतं क्रॉस करणाऱ्याला 144 जागा मिळतात. तर त्याच्यात फरक किती आहे? आम्ही 288 जर लढलो असतो तर 1,42,00,000 2 कोटी क्रॉस केले असते. ओके. तुमची एकट्याने लढायची तयारी आहे? नाही, आमची एकट्याने लढायची तयारी नाही, आमची एकट्याने लढण्याची इच्छा आहे. आम्हाला आता कोणाला बरोबर घ्यायचं हे फसवाफसवी नाही चालणार, तर आम्ही एकटेच लढणार. ओके. पण दादा आता बऱ्याच ठिकाणी पुणे असतील, पिंपरी चिंचवड असेल, नवी मुंबई असतील, अशा ठिकाणी भाजपची सत्ता आहे. या लोकल इक्वेशन्समुळे या ठिकाणी भाजपच्या सत्तांना काही धोका निर्माण होऊ शकतो? हे जर 3 पक्ष एकत्र आले तर पुण्यासारख्या शहरामध्ये? पुण्यासारख्या शहरामध्ये ते 3 पक्ष एकत्र होऊन किती होती संख्या? 40 पण नाही होत. आमचे इंटॅक्ट खणखणीत 103 आहे. पुढापुढी करण्याचा विषय असेल तर शोध, तर ते त्यात माहीर आहेत. तर आम्ही आमचे नगरसेवक वाचवण्यामध्ये पण माहीर आहोत. पिंपरीमध्ये 83 आहेत. सगळे एकत्र आले तर सुद्धा 25-30 होणार नाहीत ना. तिथे सगळे एकत्र आले 40 होणार नाहीत. सगळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस. नवी मुंबईची ती स्थिती आहे. यावर तर मुंबई पण काढून घेतो. ओके. मागच्या वेळेलाच आमचे 82 त्यांचे जवळ बरोबर. आणि मुंबईत तर ते तिघे एकत्र यावेत, मजा येईल. खूप बंडखोऱ्या होतील आणि आम्ही इंटॅक्ट होऊ. दादा मुंबई आणि तुमच्या पक्षाच्या दृष्टीने प्रश्न आहे. कंगना राणावत असेल किंवा दीपिका पदुकोण असेल, यांच्या संदर्भानं भाजपचा पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती थोडी मुंबई पोलिसांच्या विरोधात किंवा मराठी माणूस किंवा महाराष्ट्राच्या विरोधात तुम्हाला वाटत नसेल तरी तसं इमेज, तसं परसेप्शन लोकांमध्ये जाते. हे खरोखर नेमकं काय आहे? कारण नाही, कंगना रनौतच्या कुठल्याही स्टेटमेंटशी आम्ही सहमती दर्शवली नाही. परवा जेव्हा त्यांनी कृषी विधेयकाच्या वेळेला ज्यांनी विरोध केला ते दहशतवादी म्हटल्यानंतर मी अतिशय मोकळेपणाने म्हटलं की तेच म्हणावं माणसाने, पण नीट म्हणावं. त्यांना कोणतरी हे प्रशिक्षण दिलं पाहिजे की आपण काय बोलले पाहिजे, म्हणजे बोलण्याचा अर्थ काय डायरेक्ट पण दिला पाहिजे. त्यांच्या कुठल्याही मताशी आम्ही सहमत. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे महिलेचा नेहमी सन्मान केला आहे, लांडग्यासारखं पाठलाग नाही केलं. ही जी लांडग्यासारखं त्यांच्या मागे राहिले होते, ऑफिस काय तोडलं आणि केस कशी तोडून तंगडीच तोडून हरामखोर, त्याच्यावरून आम्ही बोललो. आम्ही त्याच्या स्टेटमेंटमधून समजलं अशी शिलाने इमिजिएटली रिसीव्ह केली. आम्ही काय स्टेटमेंटची सहमत. दादा जयंत पाटलांच्या संदर्भानं जयंत पाटील मागे एकदा बोलताना तुम्हाला असं म्हटले होते की दादा जास्त फिरू नका. तुमच्या वयाचा संदर्भ देऊन ते बोलले होते की कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जास्त फिरू नका. तर स्वतः जयंत पाटील फार फिरताना दिसत नाही आहे आणि तुम्ही मात्र बऱ्यापैकी फिरता. तर जयंत पाटलांना काय उत्तर आहे तुमचं? जयंत पाटलांना मी असं म्हणेन की कोरोनामध्ये एक वाक्य मी शिकलो, काळजी करण्यासारखं काही नाही, काळजी घेण्यासारखं खूप आहे. तर ती काळजी न करता, ती काळजी केली की मातोश्री होतं, ती काळजी न करता काळजी घेण्याच्या गोष्टी मी सगळ्या करतो. इथून गेलो की व्यवस्थित मी वाफ घेईन, हातपाय धुवून गरम पाण्याने काळजी घेऊ. दुसरं मी माझ्या आयुष्यामध्ये एक थेअरी शिकलो की जगामध्ये 700 कोटी लोक पॉप्युलेशन, त्यातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक सेकंदाचं ठरलं, प्रत्येक सेकंदाचं. आता आपण का भेटलो ठरलं होतं, 1 तासापूर्वी का नाही भेटलो नाही ठरलं होतं, नंतर 1 तासानंतर का नाही भेटणार ठरलं होतं. तेव्हा मी कन्व्हिन्स आहे. आणि त्यामुळे तुम्ही मी करतो नावाचं काय, मी काळजी घेतो नावाचं काही नसतं, ते हातातच नाही. कोरोनानंतर सिद्धच करून टाकलं तुम्ही तर बावलीच आहात. त्यामुळे जयंत पाटलांना मी असं म्हणेन किंवा तुम्ही बाहेर पडा, आता जे होईल ते 700 कोटीमध्ये आपण एक आपल्या सेकंदावर जे लिहिलं असेल ते लिहिलं असेल. दादा एक तुम्ही सहकार मंत्री पण होता. आता
जवळपास 30-32 साखर कारखान्यांना थक हमी देण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं कळतं आहे. त्याची ऑफिशियल गोष्ट अजून झाली नाही आहे. पण या 30-32 कारखान्यांमध्ये तुमच्या जवळचे काही राहुल कुल असेल किंवा इतर काही नेते असेल त्यांना मात्र या थक हमीतनं वगळलेलं आहे. तर याबाबत तुमची काही प्रतिक्रिया आहे का? की नक्की याच्यामागे सरकारने नक्की कशा प्रकारे हा निर्णय घेतला असेल? नाही, काही वगळले आहेत, काही ह्याच्याशी संबंधित कारखाने आहेत, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की विकासाच्या कामामध्ये राजकारण, निवडणूक 5 वर्षांनी एकदा होते, त्याच्या 1 महिना आधी प्रचार असतो, त्यात काय एकमेकांना किंवा छाताडावर लागायचं नाचतात, पण त्यानंतर तो कारखाना चालला नाही तर 1200 कामगार बेरोजगार होणार, 25,000 लोकांच्या उसाला प्रॉब्लेम होणार. आणि नॉट ओनली कामगार, ऊसतोड कर्मचारी आणि ऊस घालणारे, बाकी खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्यात राजकारण करतात, इतरांना देतात, ॲडजस्टमेंट करून देतात. म्हणजे त्या आमच्या मंगळवेढ्याच्या आमदारांना देतात 60-70 आणि वेगळे थोपटेला देतात. तर मग धनंजय माडकांना द्या ना. राष्ट्रवादी त्यांनी सोडले, BJPत आले म्हणून तुम्ही त्यांचा कारखाना गेले वर्षभर चालवण्यात दिला. दिस इज नॉट फेअर. दादा, कृषी विधेयकावरनं ज्या पद्धतीनं सरकार म्हणतं की आम्ही राज्यामध्ये काही लागू करून देणार नाही, कृषी विधेयक जे नियमनमुक्तीचंच आहे जवळपास ते, तर यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही सरकारवर दबाव आणा की लागू झालं पाहिजे महाराष्ट्रात? म्हणजे ह्या सरकारमध्ये काय झालंय, कोणालाच कायदा करत नाही. त्यामुळे सगळ्या केसेस कोर्टामध्ये हातात आहेत. हां, काय स्टेटमेंट करतात त्यांना काही कळतं का? की एक स्टेटमेंट काय करणार की आम्ही ऑर्डिनन्स काढू मराठा आरक्षण, नाही काढता येत बाबा. मग नंतर मग असं नाही करता येत का, हळूच मागे जायचं. मग मध्येच म्हणणार की आम्ही पुनर्विचार याचिका करू, टिकत नाही बाबा, हळूच मागे जायचं. तसं यांना कोण सल्ले देते कळत नाही. केंद्राने केलेले कायदे हे तुमच्यावर बंधनकारक असतात, तसे आंदोलन करावे लागणार नाही, तुम्हाला ते इम्प्लिमेंट करावं लागेल, ॲक्शन होईल. आणि त्यामुळे तुम्हाला लोकांना हे समजावून सांगता आलं पाहिजे की हे शेतकरी विरोधी कायदे आहेत, ते शेतकरी विरोधी कायदे नाहीत, यावर शेतकरी कन्व्हिन्स आहे. एक कायदा काय आहे की मार्केट कमिटी न तोडता, हा जो आरडाओरडा चाललाय ना की मार्केट कमिटी तोडायला नाही, मार्केट कमिटी तोडलेली नाही. मार्केट कमिटी म्हणजे तुमचे जे व्यापारी आणि अडते आहेत त्यांना सांगा ना रेट बरा द्या, तर बाहेर बरा रेट न मिळाल्यामुळे तो मार्केट कमिटीमध्ये विकेल. काय कायदा, एक वाक्याचा कायदा आहे की मार्केट कमिटीच्या बरोबरीने बाहेर विकता येईल, संपलं. काय लागेल त्याच्याबरोबर. दुसरा, तुला तुझी शेती करता येत असेल तर एखाद्या कंपनीला करायला देता येईल, काय चुकीचं? बरं, त्या कायद्यामध्ये ते आहे की त्याची ओनरशिप त्या कंपनीकडे जाणार, काय चुकीचं आहे? त्याने करण्याचा अधिकार घालवलाय का? आहे. नाही माझी करायची, ओके ना, ऑलराईट. पण तुला इतरांना करायला देण्यासाठी प्रोव्हिजन नव्हती. तिसरा कायदा काय, तर जीवनावश्यक वस्तू म्हणून तुम्हाला त्याचा स्टॉक करता येत नव्हता, तुम्हाला एक विशिष्ट क्वांटिटी सरकारला विकावीच लागली, लेवी म्हणायला, त्यातून मुक्त केलं. आणि तुम्हाला असं म्हटलं की बघ ठीक आहे, तुमचा भात, तुमचा गहू तुम्ही पाहिजे एवढं स्टॉक करा. ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होईल अटीतटीची, त्यावेळेला मात्र सरकार इंटरफेअर करेल. या तिन्ही कायद्यामध्ये पहिला कायदा की कुठेही विकू शकतोस, दुसरा कायदा की तुला द्यायचं असेल एखाद्या कंपनीला तू शेती करायला जाऊ शकतोस, आणि तिसरा कायदा की तुला किती स्टॉक करता येईल. शेतकऱ्याचं हित आहे का शेतकऱ्याचा फायदा आहे? शेतकऱ्याच्या हिताचा इतका मोठा कायदा, खरं तर काय शेतकरी दृष्टीनं हा ऐतिहासिक कायदा असं म्हटलं जातं. पण हा सगळा कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जी एक प्रतिक्रिया उमटलेली आहे कायद्याच्या विरोधात, कायदा इतका चांगला असताना सुद्धा त्याच्या विरोधात जी प्रतिक्रिया आहे, तर तुम्हाला असं नाही का वाटत की सत्ताधारी म्हणून किंवा पक्ष म्हणून आपण हा कायदा, याचे जे उपयोग आहेत, त्याचे जे फायदे आहेत, हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला पक्ष म्हणून आपण कमी पडलो असं वाटत नाही? शेतकऱ्यांना हा कायदा नाही कळला, त्यामुळे प्रतिक्रिया जी आहे ती त्या पक्षाच्या 25 कार्यकर्त्यांची आहे. आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया छापण्याची हजारो लाखो शेतकरी असं झालं का, ऑल आर कन्व्हिन्स की आपल्या फायदा झालेला आहे आणि हे वर्षानुवर्ष आम्हाला लुटत बसतो. म्हणजे सामान्य शेतकरी कन्व्हिन्स आहे आणि त्यामुळे तो लाखोच्या संख्येने असणार येत नाही. 25 जण मोजाची टाळगी किती जण. दादा, तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरे काय करता की ते मातोश्रीमधून बाहेर पडत नाही, तेव्हा शिवसेना असं उत्तर देते की पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी पुढे बाहेर पडत आहेत, आणि ते पण PO मध्ये बसून किंवा रेसकोर्स त्यांच्या घरात बसूनच कारभार करतायत.
तर याला तुम्ही कसं उत्तर द्याल की मोदी आणि ठाकरे अशी तुलना शिवसेनेकडून केली जाते? त्यांनी मोदींनी बाहेर पडावं यासाठी आंदोलन करावं. आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो, तर आम्ही महाराष्ट्रापुरतं असं म्हणतो की मुख्यमंत्री आजपर्यंत असं कधीच घरी बसून चालवत नव्हतं राज्य. आणि असं असेल तर घटनेमध्ये प्रोव्हिजन करून टाका की निवडून यायचं आणि घरी बसायचं आणि एकदम सगळ्या ॲडव्हान्स सिस्टीम महाराष्ट्रात डेव्हलप करा. ते म्हणतात दऱ्यात खोऱ्यात मी कोऑर्डिनेशन करतो वगैरे वगैरे. असे दऱ्यात खोऱ्यात अरे बोंबलेलं त्या पोरांना ऑनलाईन रेंज मिळते, तुझ्या दऱ्यात खोऱ्यात कसं काय जायचं ते. मी म्हणे वाड्या वस्त्यांवर लाईट पण नाही आणि कनेक्टिव्हिटी पण नाही. तर काहीतरी थांबावं. दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो. या सरकार आल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पडणार आणि भाजपचं सरकार पण आहे ना, आपल्या सगळ्या आमदारांमध्ये सुद्धा ही एका प्रकारे सरकार लवकर यावं ही आशा आहे, येत नाही अशी अस्वस्थता पण आहे. तर खरंच सरकार कधी येईल? नाही, पहिलं तर हे सरकार पडणार आणि आमचं सरकार येणार असं आम्ही कधीच म्हणतो. आता आमदार जो असतो त्याला असं वाटत असतं, त्यात काही चुकीचं नाही की आपलं सरकार आलं पाहिजे, पण न आल्यामुळे तो अस्वस्थ नाही. मी कालचं उदाहरण दिलं की काल बूथवरचे कार्यक्रम 67,000 झाले. 10 जण जरी असतील तरी 6,70,000 लोक कोरोनाच्या पिरियडमध्ये बाहेर आले. ते आमदार काही अस्वस्थ होत नाही, पण आशा आहे त्याला की सरकार आपलं आलं पाहिजे. आणि त्यालाच नाही, सर्वसामान्य माणसाला आशा आहे. हे काय चाललंय सत्यानाश, कुठेही जा. मी तुम्हाला आधी आवाहन करेन की तुम्ही सरकार नावाच्या वतीने सर्वे करा. 100 माणसांमध्ये 90 माणसं म्हणतील किंवा ते सरकार म्हणून आलं पाहिजे. आता ते कधी येईल? मगाशी म्हटल्याप्रमाणे 700 कोटी माणसांच्या प्रत्येक सेकंदाचा ठरला आहे, तसं हे सरकार कधी पडणार हे ठरलेलं आहे. त्याचा वेध घेणारा मी असतो तर मला तुम्ही लगेच हात दाखवला असता की आपल्याला भविष्य नाही. त्याचा राजकीय वेध घ्यायचा झाला तर यांच्यातला अंतर्विरोध ज्यावेळेला विकोपाला जाईल त्यावेळेला ते पडेल. दादा धन्यवाद. चंद्रकांत पाटील आज आपल्याकडे आले. एकूण महाराष्ट्राचं राजकारण, कृषीविषयक विधेयक आणि एकूण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचे त्यांनी खूप अगदी मनमोकळी उत्तरं दिली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.